पनवेल तालुक्यातून 2 वासरूंच्या चोरीसह श्री बिकानेर मिठाईवाला दुकानात घरफोडी करणाऱ्या आरोपींना पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात। पनवेल तालुक्यातील बारापाडा गाव येथे तबेल्यामध्ये बांधलेल्या 2 वासरूंना तसेच आपटाफाटा येथील श्री बिकानेर मिठाईवाला या दुकानात घरफोडी करणाऱ्या 4 जणांपैकी तिघांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली गाडी हस्तगत केली आहे। बारापाडा गाव येथील नदीम दळवी यांच्या तबेल्यामध्ये बांधलेले 2 वासरू अज्ञात चोरट्यांनी स्वतःच्या फायद्याकरता चोरून नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। त्याचप्रमाणे आपटाफाटा येथील बिकानेर मिठाईवाला या दुकानाच्या छताचा पत्रा उचलून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून जवळपास 1,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता। याबाबतची तक्रार सुद्धा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार विजय देवरे, महेश धुमाळ, सुनील कुदळे, पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने त्या भागातील CCTV फुटेज, तांत्रिक तपास व गुप्त बातमीद्वारे शोध घेतला असता त्यांना आरोपी साकीब बॉम्बे 21 वर्ष, नाजिम पटेल 23 वर्ष, सरफराज पटेल 35 वर्ष व त्यांच्या एका साथीदाराबाबतची माहिती मिळाली। त्यानुसार या 3 आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या 1.5 लाख रुपये किमतीच्या गाडीसह ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे व फरार आरोपींचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत। महामुंबईसह संजय कदम, पनवेल।